अलीकडेच काही जे औषधं आहेत त्यांचा दुरुपयोग नशेसाठी केला जातो अशा बातम्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रेगाबालिन नावाचं जे पेन किलर आहे त्याचाही त्याच्यामध्ये सांगितलं जातं की त्याचाही दुरुपयोग केला आहे. खरं जे प्रेगाबालिन हे न्यूरोपॅथिक तुमचं पेन किलर आहे आणि ते खरं म्हणजे की डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाही. ते तसं देण्याची खरं म्हणजे की जे दुकानदार आहेत त्यांनी ते विकू नये असं त्याच्यामध्ये आहे. अर्थात असे बहुतेक बऱ्याचशा प्रिस्क्रिप्शनचे जे औषधं असतात ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन देण्याचं पासून पूर्णपणे त्याच्यावरती प्रत्यवाय करण्यात आलेला आहे. त्यांना बॅन घातलेला आहे आणि ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर असावं. आणि त्याच्यासाठीच खरं म्हणजे की अन्न आणि औषध प्रशासन FDA त्यांचे आयुक्त आणि औषध नियंत्रक आणि त्यांचे औषध निरीक्षक हे त्याच्यासाठी पूर्ण राज्यभर त्याची ही आहे यंत्रणा आहे. होतं काय की जे असे एलिमेंट्स आहेत, जे असे काही दुकानदार आहेत, ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय असे नशा करण्यासाठीचे जे औषधं असतात ते विकतात आणि खूप मोठ्या प्रमाणात नफा, अवैध पैसा कमावतात. ही जबाबदारी असे त्यांनी करू नये म्हणून ही जबाबदारी ही आयुक्त FDA यांची आहे. मी ज्यावेळेस आयुक्त FDA होतो त्यावेळेस पाहिलं की मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषधं विकली जात होती आणि त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होतोच. अर्थात त्याच्यावरती आरोग्यावरती दुष्परिणाम होतोच, पण त्याला तरुण पिढी बळी पडते आणि मग आरोग्य खरं म्हणजे की धोक्यात येतं. काही ठिकाणी मृत्यू पण झालेले आहेत. पण होतं काय की FDAची यंत्रणा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि जे काही दुकानदार आहेत त्यांना मोकळं रान सोडते. मी त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण आणलं होतं आणि हे नियंत्रण आणल्यानंतर मग हे नियंत्रण नको म्हणून माझ्याविरुद्ध 3 संप त्यांनी केले होते. कारण हे अशा चुकीच्या गोष्टीमधून जे काही दुकानदार, मी सगळेच म्हणत नाही, जे पैसे कमावतात त्यांना ते पैसे कमवण्याचे धंदे बंद होतात. मला असं वाटतं की ज्या अर्थी प्रेगाबालिनचा दुरुपयोग सध्या लक्षात आलेला याचाच अर्थ की आपल्या राज्याला आयुक्त FDA नाही आहे किंवा तो नुसताच झोपलेला आहे. मला वाटतं की हे जर इतकं भयानक प्रकरण आहे, नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी आहे, याला जर बळी पडली तर खरं म्हणजे की पुढच्या पिढ्यांच्यासाठी फार मोठं नुकसान आहे. दुसरी गोष्ट आहे की राज्य शासनसुद्धा याला जबाबदार आहे. ज्यावेळेस मध्ये काही 14 पेशंट्स दगावले होते आणि ते पेशंट्स दगावल्यानंतर लेंटिन कमिशन बसवलं होतं आणि ते लेंटिन कमिशन सांगितलं की FDAचा आयुक्त हा अत्यंत कडक असला पाहिजे, तो भ्रष्टाचाराला थारा देणार असला नाही पाहिजे, असा असा आयुक्त असावा. त्याचबरोबर FDAचा आयुक्त हा याच्या अन्नाच्या कायद्याप्रमाणे तो सचिव दर्जाचा असावा असं आहे. पण सध्या काय होतं की राज्य शासनसुद्धा एकदम ज्युनियर अधिकाऱ्यांना तिथे नेमणूक करतं आणि मग हे जे काही कायद्यात दिलेलं आहे किंवा कमिशननं सांगितलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतं आणि त्याच्यामुळे मग हे असे प्रकार घडतात. मला वाटतं हे जर थांबवायचं असेल तर FDA नावाची जी यंत्रणा आहे ती पुन्हा कार्यान्वित करावी लागेल. FDAचे जे मंत्री असतील, FDAचे सचिव असतील, यांना पुन्हा तरी कुठेतरी खडबडून जागं झालं पाहिजे. अन्यथा नुसतंच दररोज काही ना काहीतरी आलो आणि गेलो असं न होता जे कोणी असेल त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. मी तर असे काही प्रकार आढळून आले तर दुकानदारावरती कारवाई होते ते होतेच, पण त्या परिक्षेत्रातील जर औषध निरीक्षक असेल किंवा तिकडचा सहाय्यक आयुक्त असेल त्यांच्यावरती सुद्धा मी कारवाई करायचो. मला वाटतं जोपर्यंत अशा कारवाई होत नाहीत तोपर्यंत हे थांबणार नाही.